मराठी बुक समरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत एक नवीन पुस्तक. त्या पुस्तकाचं नाव आहे सॅपियन्स. युव्हाल नोहा हरारी लिखित सॅपियन्स या जागतिक कीर्तीच्या महाग्रंथाचा आपण भाग 1 पाहणार आहोत. मानवी प्रजातींची सुरुवात आणि संज्ञात्मक क्रांती, द कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन. हा केवळ इतिहासाचा प्रारंभ नाही, तर तो मानव नक्की कसा घडला आणि तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा का ठरला या मूलभूत प्रश्नाचे उत्तर देणारा क्रांतिकारी अध्याय आहे. या पहिल्या भागात लेखकाने मांडलेल्या सिद्धांताचे आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. जेव्हा आपण सामान्य प्राणी होतो, द इव्होल्यूशन अँड द कोएक्झिस्टन्स. आज आपण जेव्हा मानव ह्यूमन हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर फक्त आपण स्वतः म्हणजेच होम सॅपियन्स येतो. परंतु इतिहासाच्या सुरुवातीला असे नव्हते. अनेक प्रजातींचे सहअस्तित्व आजपासून सुमारे 2 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीच्या मानवाच्या किमान 6 ते 8 वेगवेगळ्या प्रजाती एकाच वेळी अस्तित्वात होत्या. युरोप आणि आशियाच्या काही भागात अत्यंत शक्तिमान आणि मोठ्या मेंदूचा नेअँडरथल होता. आशियात होम इरेक्टस होता, तर आफ्रिकेत आपण म्हणजे होम सॅपियन्स होतो. लष्करी व शारीरिकदृष्ट्या आपण कमकुवत होतो. हरारी सांगतात की जर त्या काळी कोणी पैज लावली असती की भविष्यात कोणती प्रजाती जगावर राज्य करेल, तर कोणीही सॅपियन्सवर पैज लावली नसती. नेअँडरथल मानव आपल्यापेक्षा वजनाने जास्त, शारीरिकदृष्ट्या अत्यंत मजबूत आणि युरोपच्या कडक थंडीत जगण्यासाठी अधिक सक्षम होता. अन्नसाखळीतील स्थान, द फूड चेन अनॉमली. लाखो वर्ष मानव हा अन्नसाखळीच्या फूड चेन मध्यभागात होता. तो वाघ, सिंह यांच्यासारखा शिकारी नव्हता, तर तो लहान प्राण्यांची शिकार करायचा किंवा सिंहाने खाऊन सोडलेल्या प्राण्यांच्या हाडांमधील मज्जा मॅरो खाऊन जगायचा. मानव अचानक अन्नसाखळीच्या थेट शिखरावर पोहोचला. यामुळे निसर्गाला स्वतःचा समतोल राखायला वेळच मिळाला नाही. म्हणूनच मानव हा पृथ्वीवरील सर्वात क्रूर आणि असुरक्षित प्राणी बनला. संज्ञात्मक क्रांती, कल्पनाशक्तीचा चमत्कार, द कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन. आजपासून सुमारे 70,000 वर्षांपूर्वी मानवी इतिहासाचा नूर पलटला. हरारी याला संज्ञात्मक क्रांती म्हणजेच कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन म्हणतात. मेंदूच्या अंतर्गत रचनेत झालेल्या एका छोट्या जनुकीय बदलामुळे, जेनेटिक म्युटेशनमुळे सॅपियन्सची भाषा आणि विचार करण्याची पद्धत जगातील इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळी झाली. जगातील सर्व प्राण्यांकडे संवाद साधण्याची भाषा असते. एखादी मधमाशी डान्स करून दुसऱ्या मधमाशीला मधाचा पत्ता सांगू शकते. एखादा वानर ओरडून सावध व्हा, समोर बिबटे आहे असं सांगू शकतो. याला विज्ञानात वास्तववादी भाषा, ऑब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणतात. परंतु सॅपियन्सच्या भाषेचे एक अद्भुत झेप घेतली. काल्पनिक गोष्टींबद्दल बोलण्याची क्षमता, द ॲबिलिटी टू स्पीक अबाउट फिक्शन. सॅपियन्सचा मेंदू, जनुकीय बदल, कल्पनाशक्तीचा जन्म, काल्पनिक गोष्टींवर सामूहिक विश्वास, हजारो अनोळखी लोकांचे एकत्रीकरण, काल्पनिक वास्तव आणि विज्ञानाचा दृष्टिकोन, द कन्सेप्ट ऑफ इमॅजिन रियालिटी. हरारी यांनी मांडलेला सर्वात मोठा आणि धक्कादायक सिद्धांत म्हणजे काल्पनिक वास्तव, इमॅजिन रियालिटी. निसर्गात 2 प्रकारचे वास्तव असते. वस्तुनिष्ठ वास्तव, झाडे, नद्या, सूर्य, वाघ, डोंगर, ज्या गोष्टी तुम्ही मानल्या नाही तर अस्तित्वात राहतील. काल्पनिक वास्तव, देव, धर्म, देश, कायदे, कंपन्या, मानवाधिकार आणि पैसा, ज्या गोष्टी केवळ मानवाने आपल्या कल्पनाशक्तीतून तयार केल्या आहेत आणि जर उद्या सर्व मानवांनी त्यावर विश्वास ठेवणे बंद केले तर त्या क्षणात नष्ट होतील. टोळीची मर्यादा आणि कल्पनाशक्तीची ताकद, द मिथ. नेअँडरथलची मर्यादा. मानसशास्त्रानुसार कोणत्याही प्राण्याचा गट, वानर असो वा नेअँडरथल, मानव हा केवळ 150 लोकांपर्यंतच मर्यादित राहू शकतो. कारण 150 पेक्षा जास्त लोक झाले की त्यांच्यात आपापसात अविश्वास निर्माण होतो आणि गट तुटतो. नेअँडरथल यामुळेच कधी मोठी सेना किंवा मोठे साम्राज्य तयार करू शकले नाहीत. सॅपियन्सचा विजय. सॅपियन्सने या 150च्या मर्यादेला कल्पनाशक्तीने तोडले. जर आपण 2 लाख अनोळखी लोकांना सांगितले की आपण सर्व एकाच देशाचे नागरिक आहोत किंवा आपण एकाच देवाचे बच्चे आहोत, तर ते 2 लाख लोक एकमेकांना ओळखत नसतानाही एकाच ध्येयासाठी एकत्र येतात, एकत्र लढतात आणि व्यापार करतात. आता आपण एक उदाहरण पाहूया. हरारी एका सुप्रसिद्ध कार कंपनीचे उदाहरण देतात.
प्युजो ही कंपनी काय आहे? ती काही लोखंडाची गाडी नाही, तिची शोरूम नाही की तिचा मालक नाही, ती कायद्याच्या कागदावर तयार झालेली एक काल्पनिक संकल्पना म्हणजे लीगल फिक्शन आहे, ज्याच्यावर आपण सर्व विश्वास ठेवतो. आजचे मोठे देश, बँका आणि जागतिक व्यवस्था याच काल्पनिक वास्तवावर चालत आहेत. पहिली इकॉलॉजिकल दुर्घटना, महाकाय प्राण्यांचा संहार, द फर्स्ट इको डिझास्टर. या पहिल्या भागाच्या शेवटी लेखक सॅपियन्सच्या पराक्रमाची नाणी वाजवून दाखवतानाच त्याच्या क्रूरतेचा काळा इतिहासही समोर आणतो. जेव्हा सॅपियन्सला कल्पनाशक्ती आणि एकत्र येण्याची ताकद मिळाली, तेव्हा त्यांनी आफ्रिकेतून बाहेर पडून संपूर्ण जगात पसरण्याचा सुरुवात केली. निअँडरथलचा वंशसंहार. सॅपियन्स ज्या ज्या प्रदेशात गेला, उदाहरणार्थ युरोप आणि आशिया, तिथल्या इतर मानवी प्रजाती निअँडरथलसह रहस्यमयरित्या गायब झाल्या. सॅपियन्सने एकतर त्यांची सामूहिक कत्तल केली किंवा त्यांच्या अन्नसाखळीवर ताबा मिळवून त्यांना भुकेने संपवून टाकले. निसर्गाची पहिली कत्तल. सुमारे 45,000 वर्षांपूर्वी जेव्हा सॅपियन्स पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया खंडात पोहोचला, तेव्हा तिथे मानवी इतिहास नव्हता. तिथल्या प्राण्यांना मानवाची भीती माहीत नव्हती. सॅपियन्सने तिथे पाऊल ठेवताच अवघ्या काही हजार वर्षात ऑस्ट्रेलियातील 85% पेक्षा जास्त महाकाय प्राणी जसे की 2 टनी कांगारू, अवाढव्य सिंह कायमचे नामशेष करून टाकले. हाच प्रकार अमेरिकेतही घडला. सॅपियन्स पुस्तकाचा हा पहिला भाग आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या सत्याची जाणीव करून देतो. सॅपियन्स जगाचा राजा बनला कारण तो शारीरिकदृष्ट्या बलवान होता, म्हणून नाही तर तो लाखो जणांच्या गटात एकत्र येऊन एका काल्पनिक कथेवर म्हणजे मिथ स्टोरीजवर विश्वास ठेवू शकत होता. आपण कल्पनाशक्तीच्या जोरावर जंगलातून बाहेर पडलो आणि इतर सर्व प्रजातींचा अंत करून पृथ्वीचे हुकुमशाह बनलो. परंतु शिकारी जीवन जगणारा हा माणूस जेव्हा एका जागी स्थिर होऊन शेती करायचे ठरवतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात कोणते नवीन संकट येते. याचा वेध म्हणजेच पुस्तकाचा पुढचा अत्यंत गाजलेला भाग, शेतीची क्रांती म्हणजेच ॲग्रिकल्चर रिव्होल्यूशन. युव्हाल नोहा हरारी लिखित या महाग्रंथाचा आपण भाग 2 आता पाहणार आहोत. शेतीची क्रांती, द ॲग्रिकल्चर रिव्होल्यूशन हा मानवी इतिहासातील सर्वात वादग्रस्त, धक्कादायक आणि वैचारिकदृष्ट्या विचार करायला लावणारा अध्याय आहे. पारंपरिक इतिहासकार शेतीच्या शोधाला मानवी प्रगतीचे सर्वात मोठे शिखर मानतात, परंतु हरारी या भागात संपूर्ण इतिहासशास्त्राला एक प्रचंड धक्का देतात. ते थेट विधान करतात की शेतीची क्रांती ही प्रगती नव्हती, तर ती इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक म्हणजेच हिस्ट्री बिगेस्ट फ्रॉड होती. या दुसऱ्या भागाचे आपण सखोल विश्लेषण पाहणार आहोत. आता वैचारिक आणि वैज्ञानिक घटकांच्या आधारे समजावून घेऊया. शिकारी जीवन विरुद्ध शेतकरी जीवन, एक तुलनात्मक वास्तव आता आपण पाहणार आहोत. हा सिद्धांत समजून घेण्यासाठी हरारी आपल्याला 10,000 वर्षांपूर्वीच्या मानवी जीवनशैलीत घेऊन जातात. शेती क्रांतीपूर्वीचा शिकारी गोळा करणारा सॅपियन्स आणि शेती क्रांतीनंतर शेतकरी सॅपियन्स यांच्या जगण्यात जमीन आसमानचा फरक होता. आता आपण थोडासा एक तक्ता पाहणार आहोत, छोटासा. घटक, शिकारी सॅपियन्स, शेतकरी सॅपियन्स म्हणजेच फार्मर्स. आता कामाची तास, रोज सरासरी 3 ते 5 तास कमी कष्ट, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेतात अपार कष्ट, कणा मोडेपर्यंत काप. अन्नाचा दर्जा, विविधतापूर्ण आहार, बेरीज, कंदमुळे, मासे, विविध प्राण्यांचे मांस, सर्व जीवनसत्वे मिळायची. मर्यादित आहार, केवळ गहू, तांदूळ किंवा बटाटे, जीवनसत्वाचा अभाव, कुपोषण. मानसिक स्थिती, भविष्याची चिंता नव्हती कारण निसर्गावर विश्वास होता. पाऊस पडेल का, दुष्काळ पडेल का, टोळधाड येईल का या चिंतेने ग्रस्त. आजारपण, टोळ्या भटकत्या असल्याने रोगराई किंवा साथीचे आजार, एपिडेमिक्स अत्यंत कमी होते. एकाच जागी दाटीवाटीने आणि प्राण्यांच्या सहवासात राहिल्याने साथीचे आजार वेगाने पसरू लागले. गव्हाने मानवाला पाळीव म्हणजे गुलाम बनवले. द व्हीट डोमेस्टिकेशन. हरारी या भागात एक अत्यंत क्रांतिकारी आणि वनस्पतीशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करायला लावणारा युक्तिवाद म्हणतात. आपण शाळेत शिकतो की मानवाने गव्हाची लागवड केली आणि त्याला पाळीव बनवले, पण हरारी म्हणतात हे पूर्णपणे उलट घडले.
गव्हाने मानवाला पाळीव गुलाम बनवले. गव्हाचे गवत सुरुवातीला दुर्लक्षित, मानवाला आकर्षित केले. मानवाने भटकंती सोडून जमिनीचा तुकडा पकडला. गव्हाच्या चाकरीसाठी मानवाच्या शरीराचे नुकसान झाले. शारीरिक उत्क्रांती विरुद्ध शेतीची कामे. मानवाचे शरीर लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून जंगलात धावण्यासाठी, हरणांची शिकार करण्यासाठी आणि झाडावर चढण्यासाठी बनले होते. मानवाचा पाठीचा कणा आणि सांधे हे शेतात वाकून तण काढण्यासाठी, जड पाण्याचे हंडे वाहण्यासाठी किंवा नांगरी करण्यासाठी बनलेले नव्हते. शेती सुरू होताच मानवाला पाठीचे आजार, कंबरदुखी, सांधेदुखी आणि हर्नियासारख्या आजारांनी कायमचे घेरले. गव्हाची हुकुमशाही. गव्हाच्या रोपाला वाढवण्यासाठी मानवाला काय काय करावे लागले. मानवाला दिवसभर कडक उन्हात शेतात उभे राहावे लागले. गव्हाला इतर वनस्पती नको म्हणून तण काढावे लागले. त्याला कीड लागू नये म्हणून रक्षण करावे लागले. पाऊस पडला नाही तर मैलोन मैल दूरवरून पाणी आणून ते गव्हाच्या मुळाशी घालावे लागले. थोडक्यात सॅपियन स्वतःचे स्वातंत्र्य गमावून गव्हाच्या शेताचा पूर्णवेळ रखवालदार बनला. लक्झरी ट्रॅप. विज्ञानाचा सापळा. द लक्झरी ट्रॅप. इथे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर शेतीमुळे मानवाचे इतके नुकसान होत होते तर तो पुन्हा मागे जंगलात शिकार करायला का गेला नाही. याला हरारी लक्झरी ट्रॅप, सुखाचा सापळा म्हणतात. मानवी इतिहासाचा एक नियम आहे, मानव नेहमी अशा गोष्टींच्या मागे धावतो ज्या त्याचे जीवन अधिक सोपे बनवतील. पण एकदा त्या गोष्टीची सवय झाली की तो सापळ्यात अडकतो आणि मागे फिरू शकत नाही. लोकसंख्येचा स्फोट. शेतीमुळे एकाच जागी अन्न जास्त प्रमाणात साठू लागले. यामुळे महिलांची मुले जन्माला घालण्याची क्षमता वाढली. भटकताना दर 4 वर्षांनी मुलं व्हायचे. शेतीत दरवर्षी मूल होऊ लागले. लोकसंख्या अचानक दुप्पट तिप्पट झाली. मागे फिरण्याचा रस्ता बंद. समजा एखाद्या टोळीला समजले की शेतीमुळे आपले जीवन कठीण झाले आहे आणि त्यांनी पुन्हा जंगलात जायचे ठरवले तर ते शक्य नव्हते. कारण आता टोळीची लोकसंख्या 100 वरून 1000 झाली होती. जंगलातील मर्यादित कंदमुळांवर 1000 लोकांचे पोट भरणे अशक्य होते. शेतीने मानवाला अशा एका कोंडीत आणून सोडले जिथून मागे फिरणे म्हणजे सामूहिक मृत्यू स्वीकारणे होते. भविष्याचा जन्म आणि चिंतेचे साम्राज्य. द इमर्जन्स ऑफ द फ्युचर. शिकारी मानवाचे जीवन आज या क्षणाला असायचे. आज शिकार मिळाली की तो सुखी असायचा, कारण त्याला साठवणूक करायची नव्हती. परंतु शेती क्रांतीने मानवाच्या डोक्यात भविष्य, फ्युचर नावाचा एक मोठा राक्षस जन्माला घातला. शेतकरी फक्त आजचा विचार करू शकत नव्हता, त्याला पुढच्या वर्षाच्या धान्याची काळजी करावी लागायची. या वर्षी पाऊस पडला नाही तर, पुढच्या वर्षी टोळधाड आली तर, राजाने किंवा शत्रू टोळीने धान्य लुटून नेले तर, या भविष्यातील काल्पनिक संकटाच्या चिंतेमुळे मानवी मन कायमचे तणावाखाली गेले. घराची निर्मिती आणि आत्मकेंद्री स्वभाव. शेतीमुळे मानवाने पहिल्यांदा घर बांधले. जंगलात राहणारा माणूस संपूर्ण निसर्गाला आपले मनात होता, पण शेतकरी आपल्या झोपडीत आणि शेताच्या कुंपणात बंदिस्त झाला. यामुळे मानवामध्ये माझं आणि तुझं ही मालकी हक्काची भावना, प्रॉपर्टी राईट आणि आत्मकेंद्री मानसिकता जन्माला आली. सॅपियन्स पुस्तकाचा हा दुसरा भाग आपल्याला एका अत्यंत कटू सत्याची जाणीव करून देतो. उत्क्रांतीच्या इव्होल्युशनरी सक्सेसची. नजरेतून पाहिले तर शेती क्रांती कमालीची यशस्वी ठरली, कारण यामुळे होमो सॅपियन्स लोकसंख्या लाखो करोडो झाली. पण वैयक्तिक माणसाच्या सुखाचा, इंडिव्हिज्युअल हॅपीनेस विचार केला तर शेतीने एका स्वतंत्र, आनंदी आणि निरोगी प्राण्याचे रूपांतर एका कष्टाळू, चिंतेने ग्रस्त आणि गुलाम मजुरामध्ये केले. शेकडो लोक जेव्हा एका जागी राहू लागले तेव्हा त्यांच्यात भांडणे होऊ लागली. या भांडणांना शांत करण्यासाठी आणि लाखो लोकांना एकत्र बांधण्यासाठी सॅपियन्सने कोणत्या नव्या काल्पनिक व्यवस्था आणि कायदे तयार केले. याचा वेध म्हणजेच पुढचा भाग, काल्पनिक समाज आणि विषमतेचा पाया. युव्हाल नोहा हरारी लिखित सॅपियन्स. काल्पनिक समाज व्यवस्था आणि विषमतेचा पाया हा मानवी संस्कृती, कायदे आणि सामाजिक विषमतेमुळे, पाळेमुळे उघडी करणारा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शेती क्रांतीमुळे लाखो लोक एकाच शहरात आणि साम्राज्यात एकत्र राहू लागले. पण मानवाकडे मुंग्या किंवा मधमाशांसारखा नैसर्गिक सामाजिक शिस्त नसते. लाखो अनोळखी लोकांनी आपापसात न भांडता एकत्र कसे राहावे यासाठी सॅपियन्सने पुन्हा एकदा आपल्या अमोघ अस्त्राचा वापर केला. काल्पनिक वास्तव आणि सामूहिक कथा. या तिसऱ्या भागाचे आपण आता सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. काल्पनिक समाज व्यवस्था म्हणजे काय?
द इमॅजिन ऑर्डर. हरारी यांच्या मते आपण ज्या समाजात राहतो तिथे ज्या व्यवस्था आपल्याला अतिशय पवित्र किंवा नैसर्गिक वाटतात त्या प्रत्यक्षात निसर्गात अस्तित्वातच नसतात. त्या केवळ मानवाने समाज चालवण्यासाठी स्वतःच्या कल्पनेतून तयार केलेल्या असतात. ख्रिस्तपूर्व म्हणजे 1776 मधील राजा हम्मुराबीचा कायदा, कोड ऑफ हम्मुराबी, हा प्राचीन बॅबिलोनियन साम्राज्याचा कायदा होता. इसवी सन 1776 मधील अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा, अमेरिकन डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स, हा आधुनिक लोकशाहीचा पाया मानला जातो. आता याची ऐतिहासिक तुलना, हम्मुराबीचा कायदा विरुद्ध अमेरिकन जाहीरनामा. तुलनात्मक घटक आपण पाहणार आहोत. राजा हम्मुराबीचा कायदा BC 1776, अमेरिकेचा स्वातंत्र्य जाहीरनामा AD 1776. सिद्धांत, मानवामध्ये नैसर्गिक भेदभाव आहे. समाज हा उच्च पदस्थ व्यक्ती, सामान्य नागरिक आणि गुलाम अशा 3 वर्गात विभागलेला आहे. सर्व मानव जन्मतः समान आहेत. ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल, आणि त्यांना जगण्याचा व स्वातंत्र्याचा अधिकार आहे. वैज्ञानिक सत्यता, सायंटिफिक रियालिटी, विज्ञानाच्या मते गुलाम किंवा राजा यांच्या DNA किंवा रक्तात कोणताही नैसर्गिक फरक नसतो. हा कायदा पूर्णपणे काल्पनिक होता. जीवशास्त्राच्या मते मानवाचा जन्म उत्क्रांतीतून झाला आहे. निसर्गात समानता किंवा अधिकार सारखे घटक नसतात. हा जाहीरनामाही पूर्णपणे काल्पनिक आहे. सामाजिक उद्देश, लाखो बॅबिलोनियन नागरिकांना एका साम्राज्याच्या छत्राखाली शिस्तीत ठेवणे, आधुनिक अमेरिकेत शांतता, सहकार्य आणि लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणे. विज्ञानाचा दृष्टिकोन, निसर्गात अधिकार आणि समानता कुठे आहे? हरारी इथे एका अतिशय धारदार आणि बुद्धिमान युक्तिवाद मांडतात जो अनेकांना विचार करायला लावतो. ते म्हणतात की आपण मोठ्या अभिमानाने मानवी हक्क किंवा समानता या गप्पा मारतो, पण विज्ञानाच्या किंवा निसर्गाच्या नजरेतून पाहिले तर या गोष्टी अस्तित्वातच नाहीत. उत्क्रांतीमध्ये समानता नसते. जीवशास्त्रात कोणत्याही प्राण्याला दुसऱ्या प्राण्यासारखेच अधिकार नसतात. निसर्गात केवळ उत्परिवर्तन, म्युटेशन आणि पर्यावरणाशी जुळवून घेणे म्हणजे ॲडॅप्टेशन एवढेच नियम चालतात. काल्पनिक पण आवश्यक. याचा अर्थ असा नाही की मानवी हक्क किंवा लोकशाही वाईट आहे. हरारी स्पष्ट करतात की जरी समानता किंवा स्वातंत्र्य हे मानवी कल्पनेतील कायदे असले तरी त्यांच्यावर लाखो लोकांनी एकत्र विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण या काल्पनिक कथांवर विश्वास ठेवला नाही तर न्यायालये, बँका, राज्यघटना आणि मोठी राष्ट्रे एका सेकंदात कोलमडून पडतील आणि जगात पुन्हा अराजकता माजेल. विषमतेचा पाया, श्रेणीबद्ध व्यवस्था आणि पूर्वग्रह. काल्पनिक समाजव्यवस्था कधीही सर्वांना समान न्याय देत नाहीत. समाज संघटित करण्यासाठी सॅपियन्सने नेहमी श्रेणीबद्ध व्यवस्था तयार केल्या, ज्याच्यातून जगात प्रचंड मोठ्या विषमतेचा जन्म झाला. वर्गीकरणाची मानवी सवय, मानवी मेंदूला हजारो लोकांना ओळखणे कठीण जाते, म्हणून तो सोपा रस्ता निवडतो. माणसांचे वर्गीकरण करणे, हा उच्च, हा कनिष्ठ, हा गोरा, हा काळा, हा श्रीमंत, हा गरीब. भारतातील जाती व्यवस्था, हरारी या भागात भारतातील प्राचीन जाती व्यवस्थेची उदाहरण देतात. ही व्यवस्था सुरुवातीला श्रम विभागणी आणि समाजात कामाची शिस्त लावण्यासाठी तयार केली असावी, पण नंतर तिला धार्मिक कथेची जोड दिली गेली. उच्च जातीचे लोक शुद्ध आहेत आणि कनिष्ठ जातीचे लोक अशुद्ध आहेत. हा पूर्वग्रह शेकडो वर्ष माणसाच्या मनावर बिंबवला गेला, ज्यामुळे करोडो लोकांवर अन्याय झाला. अमेरिकेतील वर्णद्वेष, अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांना गुलामासारखे वागवले गेले, कारण तिथे गोऱ्या लोकांनी अशी कथा पसरवली होती की काळे लोक बौद्धिकदृष्ट्या कमी दर्जाचे असतात आणि त्यांच्यात रोग पसरवण्याची प्रवृत्ती असते. हे सर्व पूर्वग्रह निसर्गाने किंवा देवाने बनवलेले नसून सत्तेवर असलेल्या हुशार सॅपियन्सने स्वतःचा फायदा टिकवून ठेवण्यासाठी तयार केलेल्या काल्पनिक कथा होत्या. हे काल्पनिक वास्तव टिकून कसे राहते? द मॅट्रिक्स ऑफ इमॅजिन ऑर्डर. जर या व्यवस्था केवळ काल्पनिक आहे तर मग हजारो वर्षांपासून लोक या सापळ्यातून बाहेर का पडू शकले नाहीत? हरारी याची 3 प्रमुख कारणे सांगतात. हे वास्तव भौतिक जगात विणलेले आहे. आपण लहानपणापासून ज्या घरात राहतो, ज्या शाळांमध्ये शिकतो, तिथे हे नियम आधीच लागू असतात. आजची शहरे, इमारती, उदाहरणार्थ श्रीमंतांचे अलिशान टॉवर्स आणि गरिबांच्या झोपड्या, हे आपल्या डोक्यातील काल्पनिक विषमतेचे भौतिक रूप आहेत. हे आपल्या इच्छा नियंत्रित करते.
आपल्याला वाटते की आपल्या इच्छा आपल्या स्वतःच्या आहेत, पण त्या समाज ठरवतो. उदाहरणार्थ पर्यटनासाठी परदेशात गेले पाहिजे हा आधुनिक विचार मानवतावाद आणि उपभोगवादाने कन्झ्युमेरिझम आपल्या डोक्यात भरवला आहे. आंतरिक वैयक्तिक इंटर सब्जेक्टिव्ह आहे. जर मला एकट्याला वाटले की पैसा किंवा कायदा काल्पनिक आहे आणि मी तो मानणार नाही, तर काही फरक पडत नाही, कारण जगातील इतर करोडो लोक त्यावर अजूनही विश्वास ठेवून आहेत. या संपूर्ण मॅट्रिक्समधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आणखी एक नवीन आणि मोठी काल्पनिक कथा तयार करावी लागेल. सॅपियन्स पुस्तकाचा हा तिसरा भाग आपल्याला हे कटू सत्य दाखवतो की माणसाला मोठ्या समूहात एकत्र ठेवण्यासाठी विषमता आणि अन्याय या काल्पनिक समाजव्यवस्थेचा एक भाग बनला. मानव कधीही पूर्णपणे नैसर्गिक आणि मुक्त जगू शकत नाही. तो नेहमी कोणत्या ना कोणत्या काल्पनिक कथेच्या पिंजऱ्यात बंदिस्त असतो. आता या सर्व विखुरलेल्या काल्पनिक समाजांना, देशांना आणि वेगवेगळ्या संस्कृतींना एकत्र जोडून संपूर्ण जगाला एक जागतिक गाव म्हणजे ग्लोबल व्हिलेज बनवणारी सर्वात मोठी अद्भुत शक्ती कोणती ठरली? तिचे नाव म्हणजे पैसा, मनी. युव्हाल नोहा हरारी लिखित सॅपियन्स या महाग्रंथाचा आपण आता भाग 4 पाहणार आहोत. पैशाचा इतिहास आणि पैशाचे मानसशास्त्र, द ऑर्डर ऑफ मनी. हा मानवी प्रगतीचा आणि जागतिक ऐक्याचा सर्वात रंजक आणि डोळे उघडणारा अध्याय आहे. इतिहासाच्या सुरुवातीला मानव वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये, देशांमध्ये आणि संस्कृतींमध्ये विखुरलेला होता, जे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. या सर्व विखुरलेल्या जगाला एका साखळीत जोडण्याचे काम 3 मोठ्या जागतिक शक्तींनी केले: साम्राज्य, धर्म आणि पैसा. या तिन्हींमध्ये पैसा हा सर्वात शक्तिशाली ठरला. हरारी पैशाला जगातील आत्तापर्यंतचा सर्वात सहिष्णू आणि यशस्वी धर्म म्हणतात. या 4थ्या भागाचे आता आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. वस्तुविनिमय पद्धतीची मर्यादा, द फेल्युअर बार्टर. पैशाचा शोध लागण्यापूर्वी जगात वस्तुविनिमय पद्धत बार्टर सिस्टीम चालत असे, म्हणजेच एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देणे. उदाहरणार्थ तांदूळ देऊन बटाटे घेणे. परंतु जशी शहरे मोठी झाली आणि लोकांचे व्यवसाय एकमेकांपासून वेगळे झाले, तशी ही पद्धत पूर्णपणे अपयशी ठरली. इच्छांचा दुहेरी योगायोग, कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स. समजा एका शेतकऱ्याकडे गाय आहे आणि त्याला बूट हवे आहे. तो बूट बनवणाऱ्या चांभाराकडे जातो, पण जर त्या चांभाराला गाय नको असेल आणि कापड हवे असेल तर हा व्यापार तिथेच थांबतो. मूल्य ठरवण्याचा गोंधळ, द प्रॉब्लेम ऑफ इव्हॅल्युएशन. जर बाजारात 100 वेगवेगळ्या वस्तू असतील तर प्रत्येकाचे एकमेकांशी असलेले गुणोत्तर ठरवणे अशक्य होते. एका गायीच्या बदल्यात किती सफरचंदे द्यायची किंवा किती तांदूळ द्यायचे याचे कोणतेही अचूक गणित नव्हते. यामुळे एका नव्या आणि जागतिक पातळीवर स्वीकारल्या जाणाऱ्या माध्यमाची गरज निर्माण झाली. पैसा म्हणजे काय? विश्वासाचे मानसशास्त्र, मनी ॲज अ सायकॉलॉजिकल रियालिटी. हरारी पैशाची व्याख्या करताना सांगतात की पैसा म्हणजे काही सोन्या चांदीचे शिक्के किंवा कागदाचे तुकडे नव्हते. पैसा ही एक मानसिक संकल्पना म्हणजे सायकॉलॉजिकल रिअलायझेशन आहे. पैसा ही भौतिक वस्तू नाही, तर ते मानवाने तयार केलेले परस्पर विश्वासाचे एक अद्भुत मानसशास्त्रीय प्रतीक आहे. कागदाला मूल्य कसे मिळाले? आज आपल्या खिशात असलेली 500 किंवा 2000 रुपयांची नोट किंवा अमेरिकन डॉलर हा प्रत्यक्षात केवळ एक कागदाचा तुकडा आहे, ज्याचा स्वतःचा कोणताही उपयोग नाही. तुम्ही तो खाऊ शकत नाही की त्याचे कपडे बनवू शकत नाही, पण तरीही त्या कागदासाठी माणूस आपल्या जीवपणाला लागतो. सामूहिक विश्वास, यामागचे कारण म्हणजे विश्वास. मला विश्वास आहे की मी हा कागद घेऊन मी बाजारात गेलो तर समोरचा माणूस मला धान्य देईल. समोरच्या माणसाला विश्वास आहे की हा कागद घेऊन तो बँकेत गेला तर त्याला त्याचे मूल्य मिळेल. जोपर्यंत समाजातील प्रत्येकाचा या काल्पनिक कथेवर विश्वास आहे, तोपर्यंत तो कागद मौल्यवान राहतो. ज्या दिवशी हा विश्वास तुटेल, त्या दिवशी तो फक्त रद्दीचा तुकडा बनेल. पैशांची उत्क्रांती, कवडी ते क्रेडिट कार्ड. मानवाने विश्वासाचे हे माध्यम काळानुरूप बदलत नेले. पैशाचा प्रवास खालील टप्प्यातून झाला. आधी प्राचीन काळामध्ये कवड्या, सिगारेट्स व धान्य. आता ख्रिस्तपूर्व 640 सोन्या चांदीचे छापील शिक्के होते. आधुनिक काळामध्ये कागदी नोटा व चेक आले. आता 21वे शतक, डिजिटल मनी आणि क्रेडिट कार्ड, बिटकॉइन आले. धान्य आणि कवड्या. सुरुवातीला मानवाने बार्ली, धान्य किंवा समुद्रातील कवड्या
पैसा म्हणून वापरल्या. कवड्या हलक्या आणि मोजायला सोप्या असल्याने अनेक शतके आफ्रिका आणि आशियात हे चलन चालले. नाण्यांचा उदय आणि राजाची गॅरंटी. ख्रिस्तपूर्व 640 मध्ये लिडिया, आजचा तुर्कस्तान मधील राजांनी पहिल्यांदा सोन्या चांदीची वजनाने ठरवलेली नाणी तयार केली. या नाण्यांवर राजाचा चेहरा छापलेला असायचा. हा चेहरा म्हणजेच राजाची गॅरंटी होती. जर तुम्ही राजाच्या राज्यात व्यापार करत असाल तर राजा हा नाण्याच्या मूल्याची हमी घ्यायचा. त्यामुळे व्यापाराला सोन्याचे वजन करत बसण्याची गरज उरली नाही. डिजिटल आभास. हरारी सांगतात की आजच्या 21व्या जगात संपूर्ण जगात जेवढा पैसा फिरत आहे त्यातील 90% पेक्षा जास्त पैसा भौतिक स्वरूपात कॅश नोटा अस्तित्वातच नाही. तो फक्त बँकेच्या कम्प्युटरमधील इलेक्ट्रॉनिक आकडे आहे. आपण एका आभासी विश्वासाच्या जगावर जगत आहोत. पैसा जगातील सर्वात सहिष्णु धर्म, द मोस्ट टॉलरंट रिलिजन, या भागातील सर्वात क्रांतिकारी सिद्धांत आहे. हरारी म्हणतात की जगातील मोठे धर्म उदाहरणार्थ ख्रिश्चन, इस्लाम, हिंदू हे अनेकदा असहिष्णु ठरले. एका धर्माच्या माणसाला दुसऱ्या धर्माचे विचार पटत नाहीत. त्यावरून मोठी युद्धे झाली. परंतु पैशाने या सर्व सीमा एका सेकंदात तोडून टाकल्या. सर्वोच्च सहिष्णुता, युनिव्हर्सल टॉलरन्स. पैशाला कोणतीही जात, धर्म, लिंग किंवा राष्ट्रीयत्व नसते. जेव्हा दोन कट्टर शत्रू देशांचे व्यापारी एकत्र येतात तेव्हा ते देवाच्या नावावर एकत्र येत नाहीत तर ते डॉलर किंवा सोन्याच्या नावावर एकत्र येतात. एका मुस्लिम राजाला ख्रिश्चन धर्माचा तिटकारा असू शकतो पण त्याला ख्रिश्चन राजाच्या चेहऱ्याचे सोन्याचे नाणे स्वीकारायला अजिबात अडचण नसते. विश्वासाचे जाळे. पैसा हा जगातील एकमेव असा देव आहे ज्याच्यावर जगातील प्रत्येक नास्तिक व्यक्ती सुद्धा डोळे बंद करून विश्वास ठेवते. पैशाने संपूर्ण जगाला एका जागतिक बाजारपेठेत बांधून ठेवले. नाण्याची दुसरी बाजू. पैशाचा क्रूर चेहरा, द डार्क साइड ऑफ मनी. जरी पैशाने संपूर्ण जगाला एकत्र आणले तरी हरारी या सिद्धांताची दुसरी काळी बाजू समोर आणतात. पैशाने मानवी मूल्याचे प्रचंड नुकसान केले आहे. मानवी नातेसंबंधाचा बाजार. पैशाचा शोध लागण्यापूर्वी कौटुंबिक नातेसंबंध, शेजार, धर्म, निष्ठा आणि आदर या गोष्टी अमूल्य होत्या. पैशाने सर्व गोष्टींना किंमत लावून दिली. आज प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येऊ शकते. अगदी न्याय, प्रेम, शरीर आणि मानवी श्रम सुद्धा. अंधविश्वास. पैशाने माणसाला आत्मकेंद्री बनवले. आज माणूस निसर्गाचा, जंगलाचा आणि मानवी मूल्यांचा विनाश करायला लागला आहे कारण त्याला समोर नफा, प्रॉफिट दिसत असतो. पैशावर असलेला अंधविश्वास मानवी समाजाला विनाशाकडे नेऊ शकतो. सॅपियन्स पुस्तकाचा हा चौथा भाग आपल्याला हे सिद्ध करून देतो की पैसा हे मानवी कल्पकतेचे सर्वोच्च शिखर आहे. जर मानवाने पैशाची ही काल्पनिक कथा तयार केली नसती तर आज आधुनिक विज्ञान आणि जागतिक व्यापार आणि मोठी शहरे कधीच उभी राहू शकली नसती. पैशाने संपूर्ण जगाला जोडले हे खरे, पण केवळ पैशाने माणसाचे पोट आणि मन भरत नव्हते. मानवाला मानसिक आणि राजकीय नियंत्रणासाठी आणखी मोठ्या संकल्पनांची गरज होती. या गरजेतूनच पुढचा मोठा भाग जन्माला आला. साम्राज्यांचे राजकारण आणि जागतिक धर्माचा उदय. युव्हाल नोहा हरारी लिखित या महाग्रंथाचा भाग 5 आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. सो हा भाग तुम्हाला 1, 2, 3, 4 हे भाग 4 कसे वाटले हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला मी सॅपियन्स या पुस्तकाचा सारांश थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करण्यासाठी केलात तरी चालेल, नाही केलात तरीही चालेल. भेटूया भाग 2 मध्ये, सॅपियन्स पुस्तकाच्या भाग 2 मध्ये. तोपर्यंत बाय.